नमस्कार, मी तुळजा चव्हाण. निसर्ग एक वेळ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण निसर्गातील खारफुटीचे महत्त्व समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया खारफुटी म्हणजे काय. खारफुटी हा एक समुद्राजवळ वाढणारा अनेक जातींच्या वनस्पतींचा समूह आहे. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. हिची मुळं समुद्राच्या पाण्यातलं मिठाचं प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. खाऱ्या जमिनीतही जिची फूट होते ती खारफुटी. खारफुटीचे लाकूड चमकदार असले तरी आर्थिकदृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते, कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीडही लागू शकत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमवण्यासाठी, रंगवण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनवण्यासाठी केला जातो. खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी किनारा व त्यावरील प्रदेश यांच्यामध्ये एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनाऱ्याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. अनेक परजीवी वनस्पती खारफुटीच्या आधाराने वाढतात. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, कोलंबी वगैरे प्राणी इथे अंडी घालतात. पिल्लं मोठी झाली की ती समुद्राकडे जातात. कोलंबीची पैदास खारफुटीमध्ये खूप चांगली होते. याशिवाय खारफुटीमध्ये विविध प्रकारचे कोळी, पक्षी, पाणकावळे, पाणबगळे, गरुड साप यांचीही वाढ चांगली होते. एकंदरीत संपूर्ण जीवसाखळीच या भागात आकाराला येऊ शकते. खारफुटीची वनं असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते, तसेच वादळाचा तडाखा सौम्य होऊ शकतो. खारफुटीचे महत्त्व अधोरेखित करणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.